इंद्रायणी नगरच्या या ठिकाणी मतमोजणी केंद्रावरती आपण आहोत। खरं तर जे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी मतमोजणी केंद्रामध्ये आहेत, परंतु जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला मतमोजणी केंद्राच्या बाहेर 100 मीटर अंतरावरती उभे असल्याचं पाहायला मिळतात। खरं तर उमेदवारांच्या तुलनेत या ठिकाणी कार्यकर्ते काहीशे त्या ठिकाणी अधिक उत्साही असल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय। काही कार्यकर्ते त्यांच्याशी आपण बोलूयात। मतमोजणी सुरू आहे, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी एकंदरीत तुमचा प्रचार प्रसार झाला आणि आजच्या निकालाचा विश्वास काय वाटतोय? मतमोजणीचं आपलं कसं झालेलं आहे, सगळ्या प्रभागातून जे काही आपले जे प्रचार यंत्रणा राबवली त्याच्याप्रमाणे सगळ्यांनी मतदान पण चांगल्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। आणि कसं आहे, सगळ्यांना खात्री आहे आता का आपला निकाल हा आपल्याच बाजूला लागेल। प्रत्येकजण प्रत्येकाचं म्हणजे प्रचार करून झालेला आहे आणि इथं आता सगळे लोक जमलेले आहेत आपले का कसं जो आपला जो उमेदवार आहे तोच निवडून येणार ही सगळ्यांना खात्री आहे। जसं आम्ही म्हणतो आमचा उमेदवार तुषार भाऊ आहे, तो निवडून येणार। आम्ही सगळी लोक आमची सगळी मित्र परिवार इथं सगळं हजर आहे त्याच्यासाठी आणि 100% आम्हाला खात्री आहे तुषार भाऊ निवडून येणार। काय प्रभाग क्रमांक 8 मधल्या जी निवडणूक आहे ती कोणत्या मुद्द्यांवरती लढवली गेली? कोणते मुद्दे समोर ठेवून उमेदवार त्या ठिकाणी लोकांमध्ये जात होते, प्रचार करत होते? काय झालंय प्रभाग 8 मध्ये आपल्या इथं आहे ना, सगळे म्हणजे जे जे पेंडिंग कामं आहेत, विशेष म्हणजे पाण्याचा सगळ्यात गंभीर बाब होती ती बाब आमच्या तुषार भाऊ झालं, बाकीचे त्यांचे सगळे पॅनलवाले झाले, या सगळ्यांच्या लक्षात आले। आणि बाकीचे आपले आरक्षणात जे प्लॉट पडलेले आहेत जिथं आपण हे काय म्हणतो गाड्या वगैरे पार्किंग झाल्यात, ह्या जे मोठमोठाले प्लॉट होते ते डेव्हलपिंगसाठी आपलं हे सगळे लोक तयार राहणार आणि त्यांनी हेच आश्वासन केलेलं आहे सगळ्या नागरिकांना। म्हणजे सुखसोयी आणि ज्या बेसिक गरजा आहेत, आपण रस्ते वगैरे हे तर चालूच राहते, पण पाण्याचा प्रश्न सगळ्यात गंभीर आहे आपल्या प्रभागात आणि तो सगळ्यात पहिला मार्गी लावायचा सगळ्या पॅनलने आणि तुषार भाऊनी सांगितलेलं आहे। पॅनलमध्ये कोण कोण उमेदवार होते? आता राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये तुषार भाऊ साने होते, सीमा साळे होते, परत वावळे मॅडम होत्या आणि एक गागरे मॅडम होते। काय लढत कशी राहिली आणि आजच्या निकालाकडे कसं पाहता? निकाल 100% चांगला राहील, चारही उमेदवार निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे। काय मताधिक्य कसं असेल? मताधिक्याचं थोड्याफार प्रमाणात 19-20 सगळीकडे असणार आहे, सगळ्यांना सारखे मतदान होणार नाही, पण 100% निकाल आपल्या बाजूने लागणार ही सगळ्यांना आम्हाला कार्यकर्त्यांना सगळ्यांना खात्री आहे।